स्वामी समर्थ. शुभ रंग पिवळा करेल आयुष्याचं सोनं बाळा. पुढची 8 मिनिटं आजच्या संवादाला आपलेसं केलं तर तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे. ऐकून घे, भाग्यवंत ठरशील. तुमच्यासाठी हा संवाद महत्त्वाचा ठरणार आहे. पुढच्या काही मिनिटांनंतर तुमचा दृष्टिकोन बदलताना पाहून तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. प्रत्येक घटनेला काहीतरी कारण असतं. ज्या घटनेला कारण नसतं ती घटना म्हणता येणार नसतं. गुरुकृपा कुठल्याही क्षणी होऊ शकते. त्या क्षणापासून तुम्ही फार दूर नाहीयेत. काय बदललंय? पण काही वेळा परिस्थिती तशीच राहते. तुमचा प्रवास सुखाचा करण्यासाठी स्वामी माऊली सोबतीला आहेत. रागाच्या भरात केलेलं काम, उचललेलं पाऊल आणि घेतलेला निर्णय नेहमी चुकीच्या दिशेने जात असतं. स्वामींनी हे अभयवचन दिलेलं आहे. जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, तुम्ही लक्ष देऊ नका. भगवंत स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराजे आहेत आणि मी त्यांचा बाळ आहे. तुम्ही लोकांचा विचार करून वेळ वाया घालवू नका. लोक तुमचा विचार करतील असं काहीतरी करा. कालपर्यंत कितीतरी गोष्टी तुमच्या हातात नव्हत्या, पण आज बऱ्याच गोष्टी तुम्ही मिळवलात. हे सगळं शक्य झालंय तुमच्या प्रयत्नानं, कारण तुमचा मार्ग प्रामाणिक आहे. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आता सबस्क्राईब करून लाईक कर. तू आहे स्वामींचं बाळ असं लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो. आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाही. एक गेली तर दुसरी लगेच समोर उभी राहते. तुम्ही जेवढं दुसऱ्यांना द्याल तेवढंच किंबहुना त्याच्या कित्येक पटीनं देव तुम्हाला देईल. आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू शकतो. आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं. आज तुम्हाला पुन्हा एकदा प्रचिती येईल. पुढे वाचत राहा. तुझ्या कार्याप्रती असणारी तुझी ओढ हीच तुला माझ्यापर्यंत पोहोचवत असते. तीच तुझ्या श्रद्धेची पावती असते. कुणी तुझी एखादी वस्तू घेतली तर मनावर घेऊ नकोस. तुझं भाग्य आणि कर्म तर कोणीच घेऊ शकत नाही ना, ते तुझंच असणार आहे. स्वामींचा हात डोक्यावर असताना तुम्हाला रडण्याची वेळ येणार नाही. तुला आता पुढचं पाऊल टाकायचंय. झालेल्या गोष्टी मागे सोडून पुढे वाटचाल करायचे. मन लावून केलंस तर तुला सगळं जमणार आहे. तुझ्या मनाची तयारी कर. अशक्यही शक्य होणार आहे. स्वभावनेनं लोकांपर्यंत पोहोचत राहा आणि आयुष्यात पुढे असंच वाटचाल करत राहा. बाळा, प्रत्येक सूर्योदयाला श्री स्वामी समर्थ ध्यान कर. आशीर्वाद मिळेल. हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थना टाईप कर. चुकीच्या गोष्टींना कधी साथ देऊ नकोस. ते तुला कधीच साथ देणार नाही. ज्याची नीती खरी उतरेल माणुसकीच्या कसोटीवर. तुझी प्रार्थना खरी ठरणार प्रामाणिक स्वभावाच्या सचोटीवर. पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला चमत्कारिक गोष्टी लक्षात येतील. तुझं आयुष्य खूप सुंदर आहे बाळा. त्याच्या प्रत्येक फांदीला आहेत सुखदुःखाच्या पालवी. दुःखाची होणार आहे आता पानगळ. सुखाची फुटणार नवीन पालवी. जीवनात चांगले घडो, जे पण घडो ते स्वामींच्या इच्छेने हो. तुला जमणार आहे. प्रयत्न एकदा करून तर बघ. जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य झालं की सर्वांना कळेल. मग तुझं शिक्षण कितीही असलं, कमी किंवा जास्त, तुझा अनुभव मोठा आहे. स्वतःला कमी समजू नकोस. तुझी निभावण्याची क्षमता आहे. एखादी गोष्ट तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. स्वामी आईचा आहेस तू लढे बाळा. विश्वास ठेवून बघ, सोबत आहे मी बाळा. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत साथ देऊन स्वामींना आपल्या सर्व समस्या समजत असून बघ, तुमचं यश निश्चितच आहे. बाळा, सहमत असशील तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको. स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळा काळजी करू नको. तुला आहे माऊलीचा खास आशीर्वाद. ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहेस बघ, स्वामी लीला सांगत आहे. तुझे कष्ट आता संपणार आहे.
हा संदेश पुढे शेअर करताच अशक्यही शक्य होणार. दोष तुझा नाहीये की तू कोणाला मदत केलीस, ते तर पुण्याचं काम आहे जे तू मनापासून स्वीकारलीस. ही तर सर्व स्वामींची कृपा आहे जी तुम्हाला प्रत्येक दिवसाला एक नवीन ऊर्जा देत असते, तुमच्या मनातील चिंता, दुःख, विचार दूर करत असते. सूर्याच्या तेजस्वी किरणांप्रमाणे आहे मला प्रिय शुभरंग पिवळा. गुरुवारच्या शुभदिनी एक वस्त्र पिवळे कर अर्पण. तुझ्या आयुष्याचं सोनं होणार बाळा. जीवनात अनेक अडचणी असतानाही तुम्ही केलेली नित्य सेवा आणि प्रार्थना स्वामी माऊली ऐकून आहे. या प्रार्थनेला तुझी इच्छा पूर्ण होणार बाळा. हा संदेश पुढे परिवारात शेअर कर. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तू मला भरपूर दिलंस. आजपर्यंत जे दिलं आहे ते तुझंच आहे. पुढील आयुष्य देखील सुखा समाधानानं जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे. जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हा. या शरीराची काळजी तूच घे. मनात नेहमी चांगले विचार येऊ दे, चांगले आरोग्य दे. तुझी सेवा अखंड करता येईल असं एक वरदान दे. भगवंता, आमच्यावर तुझं लक्ष राहू दे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होईल. तुझ्या आशीर्वादाने दुःख अडचणी दूर होईल. स्वभाव मनाला पटणार असेल तर तिथं सौंदर्य महत्वाचं नसतं. चांगला स्वभाव त्या व्यक्तीचं सौंदर्य बनून जातं. स्वामी राया, हे घर तुमचंच आहे आणि मीही तुमचाच. निरंतर सर्वांच्या आयुष्यात तुमच्या आशीर्वादाचा पाऊस येऊ. भय, दुःख, चिंता सगळं दूर होऊन जाऊ. स्वामी पुढच्या क्षणात दर्शन देतील. तुमच्या आयुष्याला एक नवीन ऊर्जा देतील. नकळत काही चुका होत असतील तर त्या सांभाळून आळा घालतील, सांभाळून घेतील. वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे. वेळ न घालवता येणाऱ्या वेळेचं स्वागत कर. पुढच्या काही मिनिटांमध्ये तुमच्या जीवनात न संपणारा आनंद भरा. चांगल्या गोष्टींची सुरुवात कधी कधी वाईट गोष्टीने होत असते. चिंता करू नकोस. पुढच्या क्षणात तुझी वेळ बदलणार असते. तुला समजणाऱ्या गोष्टी प्रत्येकाला समजतील असं नाहीये. तुझ्या आयुष्यात तुला आलेला अनुभव प्रत्येकाला आला असेलच असं नाही. तुम्हाला मिळणारा खरा आनंद हीच पोचपावती. मी सोबत आहे. पुढे वाटचाल करत राहा. पुढे चालत राहा. तुला कायम सुखी राहण्याचं वरदान स्वामी देत आहेत. हाक दे केव्हाही तुझ्या माऊलीला. तुझ्या हाकेला धावून येत आहेत. जे सत्य तुझ्या हिताचं आहे ते तुला सांगत आहे. हो असेल तर सांग, मी सहमत आहे. सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने, प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व सुख लाभेल आपल्याला श्री स्वामींच्या आशीर्वादाने. सुखदशी स्वामींची हाक प्रत्येक संकटात असते त्यांची साथ. जो कोणी त्यांना प्रेमाने बोलवतो त्यांचे सर्व दुःख दूर होतात आपोआप.